ग्रेट रियांश मॉर्निंग. माझं नाव अंकित चतुरकर. मी रियांश मल्टी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा आरोग्य सल्लागार म्हणून कार्यरत आहे आणि आज आपण वर्धा येथे आलेलो आहोत. तर मॅडमला आपण 3 महिन्या अगोदर अमृत ज्यूस दिलेलं होतं. तर मॅडमला कशा पद्धतीचा प्रॉब्लेम होता, कोणता आजार होता आणि अमृत ज्यूस घेतल्याच्या नंतर त्यांना कशा पद्धतीचा रिझल्ट आलेला आहे आपण मॅडमकडून जाणून घेऊया. तर मॅडम, आपलं नाव काय? सीमा सचिन खोब्रागडे. सीमा सचिन खोब्रागडे. तर आपल्याला त्रास कोणता होता? मला सिकलचा त्रास आहे. सिकल सेलचा प्रॉब्लेम होता. सिकल सेल कोणता होता तुमचं? एएस सिकल सेल होता मला. एएस सिकल सेल होता. अच्छा, किती वर्षापासून होता तुम्हाला? मला 14 वर्षाच्या आधीपासूनच होता. अच्छा, 14 वर्षाच्या आधीपासून तुम्हाला तो त्रास आहे. तर त्याच्यात तुम्हाला तो काय त्रास व्हायचा सिकल सेल मध्ये? सिकल सेल मध्ये मला ब्लड कमी व्हायचं आणि चक्कर आल्यासारखे म्हणजे धाप लागायची चालायला. तुमचं हिमोग्लोबिन कमी व्हायचं आणि चक्करचा प्रॉब्लेम येत होता. त्याच्यामुळे तुम्ही भरपूर असे दवाखाने सुद्धा केले, पण तुम्हाला तिथे फरक पडला नाही? फरक पडला नाही. अच्छा, तर हे अमृत ज्यूस कोणी दिले तुम्हाला? मला राजेश टेंबरे सरांनी दिला. मग हा अमृत ज्यूस घेतल्याच्या नंतर तुम्हाला कशा पद्धतीचा रिझल्ट आला? मला आणि थकवाही नाही जाणवत आणि हिमोग्लोबिन तर व्यवस्थितच आहे. अच्छा. आणि म्हणजे आधीपेक्षा तर मी खूप बेटर आहे. आणि जे औषध होते मी आता ते काही घेत नाही आधी. आणि अमृत ज्यूस मुळे तुम्हाला तो सगळा प्रॉब्लेम तुमचा व्यवस्थित झालेला आहे. तर बघा मित्रांनो, मॅडमला सिकल सेल हा आजार होता, एएस नावाचा. त्यांना भरपूरदा ब्लड सुद्धा शरीरामध्ये त्यांना ते घ्यावं लागलं. त्याच्यामुळे हिमोग्लोबिन कमी होत असल्यामुळे आज आपला अमृत ज्यूस घेतल्यामुळे 100% त्यांना कुठल्याही पद्धतीचा प्रॉब्लेम नाही आहे. त्यांचं हिमोग्लोबिन सुद्धा व्यवस्थित आहे, चक्कर सुद्धा येत नाही आणि आजच्या कंडिशनमध्ये मॅडम एकदम व्यवस्थित आहे. तर अशाच प्रकारे कोणाला कुठल्याही पद्धतीचा जर आजार असेल, कुठल्याही प्रकारचा जर प्रॉब्लेम असेल तर 100% तुम्ही आपला अमृत ज्यूस हे वापरू शकता. खरंच मित्रांनो, अमृत नाही आहे पण अमृतापेक्षा कमी सुद्धा नाही आहे. तर खूप जबरदस्त काय करते, आपला अमृत ज्यूस वर्किंग करते. तर प्रत्येक व्यक्तीने याला घेतलं पाहिजे आणि आपलं आरोग्य व्यवस्थित सुरक्षित ठेवलं पाहिजे. धन्यवाद.